अशोकनगर येथील ठेकेदार जालिंदर पारखे यांच्या आत्महत्येमागे काही खासगी सावकार असल्याची दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरू आहे। त्यामुळे आत्महत्येची कसून चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी अशोकनगर आणि निपाणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे। त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलं, कारण त्यांचा मनमिळावू स्वभावानं ते परिसरात सर्वांचे सुपरिचित होते। त्यांच्या जवळचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ते आत्महत्या करतील असं कोणालाही वाटत नव्हतं। त्यांच्या झालेल्या अशा प्रकारे आकस्मिक निधनानं अनेकांनी हळहळ व्यक्त केली आणि घटनेच्या 2 दिवसाआधी एका हॉस्पिसनं त्यांची बाचाबाची आणि अरेरावीची झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात होत आहे। त्यांची उठबस नेहमी अशोक कारखान्याच्या संबंधित कामगार वर्ग लोकांसोबत होती। त्यांच्या या आत्महत्येबद्दल नागरिकांमधून अशी मागणी होत आहे की त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचा शोध लागला पाहिजे। त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलवरून अनेकांशी याबाबत चर्चा झाल्याबाबत बोललं जात आहे। तसेच त्यांच्याकडे असलेली मोटरसायकल, इतर वाहने, कुटुंबातील माहिती याचा तपास करून संबंधित लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केले या प्रकरणी भारतीय दंड संहिता 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांना सातत्याने त्रास देत असलेल्या खासगी सावकारकी करणाऱ्या व्यक्तींची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी याबद्दल गावातील एक शिष्टमंडळ लवकरच पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून परिसरात खासगी सावकारकीला वैतागून अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे। त्यामुळे संबंधित खासगी सावकारकी करणाऱ्या व्यक्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांकडून करण्यात येत आहे।